मध्ये आपण पाहणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, फोर्स आणि न्यूटनचे नियम, गतिविषयक नियम. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याची डेफिनेशन आहे, व्हेन अ बॉडी मूव्स इन अ सर्क्युलर पाथ, म्हणजे सर्कम्फरन्सवरनं जर बॉडी मूव्ह होत असेल विथ युनिफॉर्म स्पीड, इट्स मोशन इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म शब्दाचा अर्थ या एकसारखा किंवा एकसमान गती हे आता अनेक वेळा आपल्याला जे वाचून झालेलं आहे किंवा आपल्याला ही टर्म समजलेली आहे. या ठिकाणी सर्क्युलर मोशनच्या विषयी बोलताना फी इज इक्वल टू सर्कम्फरन्स डिवायडेड बाय टाइम, कारण जे काही डिस्टन्स आहे ते सर्कम्फरन्स आहे, म्हणून स्पीड इज इक्वल टू फी इज इक्वल टू स्पीड व्ही इज इक्वल टू सर्कम्फरन्स डिवायडेड बाय टाइम. आणि कोणत्याही सर्कलचा सर्कम्फरन्स 2πr इतका असतो डिवायडेड बाय टाइम, वेअर आर इज रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ. So t is time taken for the body by the body to complete one revolution or periodic time. ओके, तर अशा पद्धतीनं आपण सर्क्युलर मोशन स्पीड, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं जर स्पीड ज्यावेळी कॉन्स्टंट असतं त्यावेळी त्याचं आपण स्पीड कॅल्क्युलेट करू शकतो. आता याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ हे सर्क्युलर मोशनमध्ये आहेत, किंवा इलेक्ट्रॉन्स जे न्यूक्लियस भोवती फिरतात तेही सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात, किंवा फॅनचे ब्लेड्स, किंवा कोणतंही सोडलेलं जिओ स्टेशनरी कम्युनिकेशन सॅटेलाइट असेल अराउंड द अर्थ. आता न्यूटनचा पहिला लॉ काय? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, an object continues to remain at rest or in a state of uniform motion along with the straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे जोपर्यंत कोणत्याही रेस्टमध्ये असलेल्या वस्तूवर किंवा स्थिर असलेल्या वस्तूवर जर कोणताही फोर्स ऍक्ट होत नसेल, किंवा एक समान गतीत असलेल्या वस्तूवर, एक रेषीय एक समान गतीत असलेल्या वस्तूवर कोणताही अनबॅलन्स फोर्स जर ऍक्ट होत नसेल, तर ती वस्तू आपली गती बदलत नाही किंवा स्थिती बदलत नाही. थोडक्यात वस्तू आहे त्या स्थितीत किंवा आहे त्या गतीतच राहते जोपर्यंत त्याच्यावर कोणताही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही. दिस लॉ एक्सप्लेन्स द इनर्शिया ऑफ बॉडी, म्हणजे जडत्वाचा जो गुणधर्म आहे बॉडीचा. ऑल एक्झाम्पल्स ऑफ इनर्शिया आर examples of Newton's first law of motion. Hence, this is also called as law of inertia. जडत्वाचा नियम असं म्हणतो. आता जडत्व ही एक प्रवृत्ती आहे, जोपर्यंत फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत वस्तू जागची हलणार नाही, किंवा ज्या गतीत असेल त्या गतीमध्ये परिवर्तन होणार नाही जोपर्यंत फोर्स ऍक्ट होत नाही. आता फोर्स काय? फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन ऑफ अ बॉडी इन अ स्ट्रेट लाईन. तर फोर्स काय आहे? तर फोर्स ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे ती गती किंवा स्थिती बदलायला कारणीभूत ठरते. तर युनिट फोर्स म्हणजे काय? द फोर्स विच कॉजेस द युनिट मास टू मूव्ह विथ द युनिट एक्सेलरेशन इज कॉल्ड एज युनिट फोर्स. युनिट मास इंटू युनिट एक्सेलरेशन इज कॉल्ड एज युनिट फोर्स. आता इफेक्ट ऑफ फोर्स काय आहेत? फोर्स जर कोणत्याही बॉडीवर जर ऍक्ट होत असतील तर काही इफेक्ट येतात. त्यामध्ये जे काही इफेक्ट आहे त्यामधला पहिला इफेक्ट आहे, फोर्स कॅन सेट अ बॉडी इन मोशन. मोशनमध्ये नसेल तर मोशनमध्ये बॉडीला सेट करते, किंवा जर एखाद्या मोशनमध्ये असेल तर त्याची मोशन गती बदलते. फोर्स कॅन स्टॉप मुव्हिंग बॉडी. आता फोर्स मुव्हिंग बॉडीला स्टॉपही करू शकतो. अपोजिट साईडने जर फोर्स अप्लाय केला तर मुव्हिंग बॉडीला तो स्टॉपही करू शकतो. फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी कॅन चेंज द स्पीड ऑफ बॉडी. द स्पीड ऑफ बॉडी म्हणजे त्या ऑब्जेक्टची गती चेंज करू शकतो फोर्स. तसंच फोर्स कॅन चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बॉडी. डायरेक्शन सुद्धा चेंज करू शकतो फोर्स. आणि फोर्स कॅन चेंज द शेप अँड साईज ऑफ द बॉडी. समजा एखाद्या फुग्यावर तुम्ही वरतून हाताचा दाब दिला तर त्या फुग्याचा शेप बदलतो. तशाच पद्धतीनं कोणताही फोर्स जर ऍक्ट केला एखाद्या बॉडीवर तर त्याचा शेपही बदलू शकतो. म्हणजे फोर्सचे एवढे इफेक्ट्स आहेत. तसंच फोर्स इज अन इंटरॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. बरोबर आहे, दोन ऑब्जेक्ट मधील इंटरॅक्शनच आहे फोर्स म्हणजे. तर देर इज अ ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन बिटवीन द अर्थ अँड सन
This is due to the force that moves Earth moves around the sun. आता ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन बिटवीन अर्थ अँड सन यामुळे काय होतं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. When like poles of two magnets are brought near each other, the force of repulsion between them is due to the magnetic interaction. जर सजातीय ध्रुव दोन वेगवेगळ्या मॅग्नेटची चुंबकाची जर सजातीय ध्रुव एकत्र आणल्यानंतर त्याच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स ऍक्ट होतो आणि त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक इंटरॅक्शन म्हणतो किंवा फोर्स ऑफ रिपल्शन म्हणतो. मग आता बॅलन्स्ड फोर्स आणि अनबॅलन्स्ड फोर्स काय वेन अ रिजिड बॉडी ऍक्टेड अपॉन टू फोर्सेस इज इक्वल इन मॅग्निट्यूड and opposite in direction having in same line of action, these forces are called as balanced force and their net effect is on the body is zero. आता दोन विरुद्ध बाजूनी बॉडीवर एकाच मॅग्निट्यूडचे फोर्स जर ऍक्ट होत असतील पण विरुद्ध दिशेमध्ये ऍक्ट होत असतील तर त्याचा रिझल्टंट फोर्स झिरो असतो. त्याचा इफेक्ट झिरो असतो. ती वस्तू जागची हलणार नाही किंवा जेवढं काही स्पीड आहे ते तेवढंच राहील. ठीक आहे. साधारणपणे याला आपण बॅलन्स्ड फोर्स म्हणतो. आणि अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये अ सिंगल फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज अन अनबॅलन्स्ड फोर्स. आता एकच साईडनं जर फोर्स ऍक्ट होत असेल तो किती कमी जास्त असू दे तर तो काय करतो तो अनबॅलन्स्ड फोर्स असतो कारण त्याला बॅलन्स करायला ऑपोजिट डायरेक्शन मधनं कोणताही फोर्स नसतो. इट प्रोड्युसेस ऍक्सिलरेशन इन द बॉडी. याच्यामुळे ऍक्सिलरेशन निर्माण होतं इफ टू ऑर मोर फोर्सेस ऍक्ट ऑन अ बॉडी such that a resultant is not zero. The resultant is unbalanced force. आता जर रिझल्टंट झिरो नसेल अपोजिट साईडला असेल तरच रिझल्टंट झिरो असतो. रिझल्टंट जर झिरो नसेल तर जे ऍक्सिलरेट करायला बॉडीला मूव्ह करायला कारणीभूत ठरणारा जो इफेक्टिव्ह फोर्स आहे त्याला अनबॅलन्स्ड फोर्स असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे व्हेन अ बॉल लाईंग ऑन द ग्राउंड इज hit with bat and the ball is set in motion by applied force. आता अनबॅलन्स्ड फोर्स असल्यामुळं काय झालेलं आहे की बॉलला बॅटनं मारल्यानंतर बॉल हा जागेवर हलतो आणि मोशन मध्ये येतो. तर हे एक एक्झाम्पल आहे. आता इफ द फोर्स is removed completely when an object acquires certain speed, the object will move with the velocity it has at the instant of the force removed. आता काय होतं जर आपण फोर्स रिमूव्ह केला कम्प्लिटली आणि ऑब्जेक्टनं जर एक विशिष्ट गती घेतलेली असेल तर ऑब्जेक्ट विल मूव्ह विथ द व्हेलॉसिटी इट हॅज ॲट द इन्स्टंट ऑफ फोर्स इज रिमूव्ह. तर त्याच्यावर जो काही फोर्स रिमूव्ह केलेला आहे तो रिमूव्ह केलेल्या फोर्सच्या वेळेला जी काही गती असेल ती त्याला गती असते जोपर्यंत त्याच्यावर दुसरा कोणताही फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत. तर ती त्याच गतीत राहते. When a body exerts a force on another body, the other body too exerts equal in magnitude and opposite direction the force on the first one at the same time. आता एखाद्या बॉडीवर दुसऱ्या बॉडीकडून जर फोर्स एक्झर्ट झाला तर दुसरी बॉडी ही पहिल्या बॉडीवर अपोजिट डायरेक्शन मध्ये इक्वल अमाऊंट्स ऑफ फोर्स एक्झर्ट करते. द फोर्सेस ऑलवेज ऑकर इन पेयर्स. इन आयसोलेटेड सिंगल फोर्स डज नॉट एक्झिस्ट इन द युनिवर्स. आता हे एक वाक्य महत्वाचं आहे. आयसोलेटेड सिंगल फोर्स डज नॉट एक्झिस्ट इन द युनिवर्स. इनर्शिया म्हणजे काय? इनर्शिया म्हणजे टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रेजिस्ट द चेंज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर द स्टेट ऑफ मोशन इज कॉल्ड एज इनर्शिया. इनर्शिया म्हणजे जडत्व. म्हणजे वस्तू जर एखाद्या गतीत किंवा एखाद्या स्थितीत असेल तर त्याची स्थिती किंवा गती बदलण्याची न बदलण्याची जी प्रवृत्ती आहे जी टेंडन्सी आहे त्याला आपण इनर्शिया म्हणतो. आणि हे इनर्शिया 3 टाईपचे आहेत. इनर्शिया ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ रेस्ट मध्ये काय आहे की इनर्शिया ऑफ रेस्ट मध्ये जर रेस्ट मध्ये एखादी वस्तू असेल तर इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच कॅनॉट चेंज द पोझिशन ऑफ रेस्ट इज कॉल्ड एज इनर्शिया ऑफ रेस्ट. म्हणजे एखाद्या ठिकाणी स्थिर वस्तू आहे जोपर्यंत त्याच्यावर कोणताही फोर्स जर ऍक्ट होत नसेल तर ती वस्तू आहे तशी रेस्टवर मध्येच राहते किंवा अशा याला आपण इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणतो. व्हेन अ बस स्टार्टेड सडनली द पॅसेंजर एक्सपिरियन्स द बॅकवर्ड जर्क ड्यू टू द इनर्शिया. ह्या इनर्शियामुळेच बॅकवर्ड जर्क मिळतो आपल्याला. बस जर आपण बसमध्ये बसलो आणि अचानकपणे बस जर चालू झाली
इनर्शिया ऑफ मोशन काय आहे तर द इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ बॉडी बाय व्हर्च्यू विच कॅनॉट चेंज द स्टेट ऑफ मोशन इज इनर्शिया ऑफ मोशन. आता पोझिशन चेंज करत नाही त्याला इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणतो. मोशन चेंज करत नाही त्याला इनर्शिया ऑफ मोशन म्हणतो. When fan is switched off, when its blades continue to rotate for some time, due to the internal friction and friction with the air, the blades of fan stop rotating after some time. आता inertia of direction काय आहे? Intrinsic property of a body by virtue of which cannot change the direction of the motion. आता फोर्स ऍक्ट झाल्यानंतर जर डायरेक्शन चेंज होत नसेल किंवा जर अशी प्रॉपर्टी जी काय आहे की फोर्स ऍक्ट झाल्याशिवाय डायरेक्शन चेंज न करण्याची जी काय प्रॉपर्टी त्याला इनर्शिया ऑफ डायरेक्शन असं म्हणतो. अशा पद्धतीनं हे इनर्शियाचे 3 प्रकार झालेले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ काय तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन स्टेट्स दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is directly proportional to the applied force and the change of momentum occurs in the same direction of the force. बरोबर आहे. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो असं आपण म्हणतो मराठीमध्ये आणि तो त्याच दिशेमध्ये असतो ज्या दिशेमध्ये मोमेंटम असतं. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. मोमेंटमची व्याख्या अशी आहे की मोमेंटम हा हा एक गुणाकार आहे. कशाचा आहे तर वस्तूची मास आणि त्याची व्हेलॉसिटी म्हणजे मोमेंटम इज इक्वल टू एम इंटू व्ही. धन्यवाद. या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.